विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण थोड्याच दिवसामध्ये परीक्षेला सामोरं जात आहोत. आपल्याला माहीत आहे की आपला हा जो विषय आहे, या विषयाचं नाव आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. या विषयाचा कोड आहे 75 आणि या विषयाचं जे स्वरूप आहे ते आहे 70-30. म्हणजे यामध्ये 70 मार्काची थिअरी आहे आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलचा भाग आपला उरकलेला आहे. आता आपण थिअरी परीक्षेला सामोरं जाणार आहोत. मग थिअरी परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला 70 मार्काचा पेपर या ठिकाणी आपण देतो आहोत. या 70 मार्काच्या पेपरचं नक्की मांडणी कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये कशा पद्धतीनं प्रश्नांचं रचना त्या ठिकाणी आहे, या संदर्भात थोडंसं तुमच्याशी हितगुज करण्यासाठी एक छोटासा हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्या या सिलेबसमध्ये टोटल 14 टॉपिक आहेत आणि या प्रत्येक टॉपिकला बोर्डानं ठराविक वेटेज आहे ते वेटेज अलाउट केलेलं आहे. ज्यामध्ये टॉपिक नंबर 1 जो आहे, ज्याचं नाव आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स, ज्यामध्ये आपल्याला टोटल 12 मार्काचे प्रश्न याच्यावरती असतात. आणि या 12 मार्कामध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असतो, त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये एक असतो आणि प्रश्न क्रमांक 5B मध्ये एक प्रश्न या टॉपिकवरती विचारला जातो. म्हणजे एक मोठा प्रश्न जो आहे, जो प्रश्न क्रमांक 5 मध्ये बी आकड्यामध्ये आहे, तो 8 मार्काचा प्रश्न या भागावरती आहे. ज्यामध्ये काही वेळा पहिला भाग जो त्याच्यामधला आहे सुरुवात या टॉपिकची व्हीट, तर या व्हीटवरती त्या ठिकाणी प्रश्न असतो. पण व्हीटवरती प्रश्न विचारताना याच्यामध्ये तुम्हाला रेनफेड व्हीट असा प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. आणि मग रेनफेड व्हीट म्हटल्यानंतर आपण थोडं गडबडून जातो की हे नक्की आपल्याला, तर आपण जनरली या ठिकाणी व्हीट अभ्यासले जातं, इथं पर्टिक्युलर तिथं म्हटलं आहे. तर इथं वेगळं असं काहीच नाही. फरक एवढाच आहे की ज्यामध्ये सॉईल सिलेक्शन करताना लक्षात घ्यायचं आहे की रेनफेड जर आपल्याला विचारलं तर तिथं हेवी सॉईलच लिहायची. कारण आपण कोरडवाहू, रेनफेड याचा अर्थ कोरडवाहू, कोरडवाहूमध्ये ज्यावेळी आपण गहू घेतो त्यावेळी तो भारी जमिनीमध्येच आपण तो घेत असतो, हलक्या जमिनीमध्ये आपल्याला तो घेता येत नाही. आणि म्हणून तिथं सॉईल सिलेक्शन करताना काळजी घ्यायची आहे. म्हणजे तो भाग थोडा वेगळा आहे. दुसरा भाग त्याच्यामध्ये असतो जमिनीची तयारी, हाऊ वी कॅन प्रिपेअर द लँड, ज्यामध्ये लँड प्रिपरेशन करताना एकच खोलवर अशी नांगरणी, 1 डीप प्लाविंग अँड 3 to 4 हॅरोईंग्ज आर नेसेसरी. याच्यामध्ये जर आपण 3 वर्षातनं एकदा नांगरणी त्याच्यामध्ये आपल्याला करायची, ज्याला या ठिकाणी फॅलोईन रोटेशन असं म्हटलं जातं. 3 वर्षातनं एकदा नांगरणी म्हणजे त्यामध्ये सॉईल आस्पेक्ट अधिक, हा लँड प्रिपरेशनचा आस्पेक्ट वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये सिड्रेट हा आस्पेक्ट वेगळा आहे. सिड्रेटमध्ये रेनफेड असेल तर तो जो सिड्रेट आहे 75 ते 80 किलो आहे. आणि जर समजा इरिगेटेड विचारलं तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला 100 ते 125 किलो एवढा सिड्रेट त्याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. बाकी जनरल कल्टिवेशन आणि रेनफेड कल्टिवेशनमध्ये फारसा फरक नाही. म्हणजे 8 मार्काचा प्रश्न या व्हीटवरती विचारला जातो. त्यानंतर याच्यामध्ये सोयाबीनवरती बहुतेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. कारण सोयाबीन हे मराठवाडा विदर्भामधलं अतिशय महत्त्वाचं एक पीक आहे आणि म्हणून त्या भागावरती, त्या क्रॉपवरती बऱ्याच वेळा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. त्यानंतर ग्रामवरती एक वेळ प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मेन ग्राउंडनटवरती प्रश्न विचारलेला आहे. ग्राउंडनटवरती प्रश्न विचारताना काही वेळा तो 3 मार्काला पण विचारला आहे आणि 8 मार्काला पण या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून 3 मार्कामध्ये थोडंसं त्याच्यातलं जे काही प्रश्नाचं स्वरूप आहे थोडं कमी असतं, की ज्यामध्ये एक भाग असतो की त्याचं बोटॅनिकल नेम विचारलं जातं, दुसरा भाग असतो त्याची सॉईल विचारली जाते, तिसरा भाग याच्यामध्ये असतो की त्याच्या व्हरायटी विचारल्या जातात. आणि म्हणून 3 मार्काला आणि 6 मार्काला असं याचं एकंदरीत स्वरूप हे असू शकतं. म्हणजे जे 6 मार्काचे 8 मार्काचा जो प्रश्न तुम्हाला सांगितला तोच 3 मार्काला पण त्या ठिकाणी विचारला जातो. फक्त त्याच्यातले जे मुद्दे थोडे कमी केलेले असतात. आता याच्यामध्ये 1 मार्काला एक भाग त्या ठिकाणी विचारला जातो या पहिल्या टॉपिकमध्ये. आता 1 मार्कामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये बहुतेक वेळा काय होतं की गव्हाच्या बोटॅनिकल नेमचा समावेश असतो. किंवा एका बाजूला गहू दिलेलं असतं, व्हीट दिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला त्याचं बोटॅनिकल नेम दिलेलं असतं. किंवा एका बाजूला सोयाबीन दिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला ग्लायसिन मॅक्स हे त्याचं बोटॅनिकल नेम दिलेलं असतं. किंवा एका बाजूला ग्राम दिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला त्याचं सिसर आरियाटिनम हे त्याचं बोटॅनिकल नेम तिथं दिलेलं असतं. किंवा काही वेळा यामध्ये व्हरायटीवरती प्रश्न असतो. गावामध्ये सोनालिका आणि कल्याण सोना या 2 ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला जे ट्रू फॉल्स आहे त्याच्यामध्ये पण प्रश्न काही वेळा त्या ठिकाणी टाकला जात असतो. म्हणजे 1 मार्काचा जो भाग आहे तो 1 मार्काचा भाग या ठिकाणी
अशा पद्धतीने त्यामध्ये विचारतात. आता एक प्रश्न असा असतो की युजेस ऑफ पॅडी, भातावरती हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. काही वेळा बोटॅनिकल नेमवरती सुद्धा प्रश्न पॅडीमध्ये विचारलेला आहे की ओरायझा सतायवा हे त्याचं बोटॅनिकल नेम आहे आणि त्याचे युजेस आपल्याला बहुतेकांना त्या ठिकाणी माहीत आहे. आता यामध्ये मेजर क्रॉप जी ग्राउंडनट आहे, त्या ग्राउंडनटमध्ये 3 मार्काचे जे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, या 3 मार्कामध्ये मेन या भागावरती जे वेटेज आहे ते बघा, ग्राउंडनटमध्ये त्याची सॉईल विचारलेली आहे, व्हरायटी आणि यूज असे प्रश्न त्या ठिकाणी यावरती आहे. आणि म्हणून प्रश्नाचं जे स्वरूप आहे हे या ग्राउंडनटवरती अशा प्रकारचं आहे. त्यानंतर काही वेळा असा प्रश्न आहे, टिक्का ऑब्जेक्टिव्हला विचारले, टिक्का इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ ग्राउंडनट असा प्रश्न आहे, ट्रू फॉल्समध्ये विचारलं जातं. तर ते त्याच्यामध्ये लक्षात असू द्या की टिक्का हे काही वेळा सोयाबीन तिथं म्हटलेलं असतं, तर सोयाबीन नाही, टिक्का हे ग्राउंडनटचा एक महत्त्वाचा असा डिसीज आहे आणि म्हणून त्यावरती प्रश्न जर विचारला तर आपल्याला लक्षात असावं. त्यानंतर सोयाबीनवरती मी तुम्हाला सांगितलं, सोयाबीनवरती प्रश्न आहे. त्यानंतर ग्राम क्रॉप जे आहे ते सुद्धा 3 मार्काला विचारलं जातं. आता या 3 मार्कामध्ये त्याच्यामध्ये सॉईल आस्पेक्ट आहे, त्यानंतर व्हरायटी आस्पेक्ट आहे आणि त्यानंतर युजेस आस्पेक्ट आहे. या 3 भागावरती यावरती प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर टॉपिक नंबर 2, दुसरा टॉपिक जो आहे तो आपण त्या ठिकाणी दुसरा टॉपिक आपण या ठिकाणी पाहू. या दुसऱ्या टॉपिकमध्ये टोटल 12 मार्काचंच वेटेज आहे, कंपल्सरी 9 मार्क, म्हणजे 70 मार्कामध्ये 9 मार्काचं वेटेज आहे आणि विथ ऑप्शन 12 मार्काचं वेटेज या टॉपिकला आहे. आता या भागामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आहेत यामध्ये 1 मार्काचा एक प्रश्न असतो, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये असतो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक असतो आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये एक प्रश्न असतो. म्हणजे अशा पद्धतीने 1 + 2 + 3 + 6 म्हणजे अशा प्रकारे टोटल 12 मार्काचं वेटेज या टॉपिकवरती आहे. आता याच्यामध्ये 6 मार्काला जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, या 6 मार्कामध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक 5A मध्ये तुम्हाला मेन जो प्रश्न आहे तो बनानावरती आहे, त्यानंतर संत्र्यावरती आहे आणि म्हणून ती 2 पिकं जी आहेत ही 2 पिकं आपल्याला चांगली करायची आहेत आणि त्या 2 पिकांमध्ये जे काही टिपिकल आस्पेक्ट आहे ते टिपिकल आस्पेक्ट ते तुम्हाला मी जे प्रश्नावली दिलेली आहे त्याच्यामध्ये ते प्रश्नाचं जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यामध्ये पहा. पण त्याच्यामध्ये असे प्रश्न जे ते प्रश्न विचारले जातात. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये जो एक मार्काचा जो प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये काही वेळा संत्र्याचं बोटॅनिकल नेम विचारतात, काही वेळा बनानाचं बोटॅनिकल नेम विचारतात. त्यानंतर या बनानाची जी व्हरायटी आहे, हरिचाल नावाची व्हरायटी आहे, तर त्या हरिचाल व्हरायटीवरती प्रश्न त्या ठिकाणी असतो. किंवा बसराई व्हरायटी त्या केळीमध्ये आहे, बसराई 2 व्हरायटीची नावं लक्षात ठेवायची आहे, बसराई आणि हरिचाल. हरिचालचं दुसरं नाव आहे बॉम्बे ग्रीन आणि म्हणून त्याच्यावरती आत्तापर्यंत बऱ्यापैकी प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. एक वेळ या बनानावरतीच प्रोपगेशन आस्पेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे प्रोपगेशन आहे हे 4 पद्धतीने केलं जात असतं. ज्यामध्ये पहिला भाग असतो की आपण ज्याच्या रायझोमचा वापर, कंदाचा वापर करून रोपं तयार करतो, प्रोपगेशन म्हणजे रोपं तयार करणं. त्यानंतर दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे की बाय मीन्स ऑफ बीट्स, म्हणजे जे काही रायझोम्स आहेत त्याचे तुकडे करून ते तुकडे आपण लावतो, त्याच्यापासून रोपं तयार करतो. तिसरा भाग आहे सकर्स, म्हणजे फुटवे ज्याला आपण म्हणतो की या केळीच्या बाजूने येणारे फुटवे आहेत, तर त्या फुटव्यांवरती प्रश्न त्या ठिकाणी सकर्स जे आहेत त्याच्या माध्यमातून आपण रोपं तयार करतो. आणि चौथा भाग त्याच्यामध्ये आहे टिश्यू कल्चर. असे 4 प्रोपगेशनचे आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून 2 मार्काला हा प्रश्न त्या ठिकाणी 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. 4 मुद्दे त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. म्हणजे यामध्ये प्रश्नाचं स्वरूप जे आहे हे स्वरूप अशा प्रकारचं असतं. यानंतर मँगोमध्ये तुम्हाला काही वेळा व्हरायटीवरती प्रश्न त्या ठिकाणी असतो आणि तो प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. यामध्ये प्रोपगेशन हा एक भाग असतो. तर यामध्ये लक्षात घ्यायचं की स्टोन ग्राफ्टिंग केलं जातं. आंब्यामध्ये स्टोन ग्राफ्टिंगच्या माध्यमातून रोपं तयार केली जातात. म्हणजे प्रोपगेशनचा हा भाग त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं द्यायचा आहे. त्यानंतर बनाना हा जो भाग आहे त्या बनानावरती बहुतेक वेळा प्रश्न हा विचारला गेलेला आहे, कारण ते मेजर क्रॉप आहे, मराठवाड्यामधलं एक मेजर क्रॉप आहे, जळगाव भागातलं अतिशय महत्त्वाचं पीक आहे, म्हणून त्याला बऱ्यापैकी वेटेज आहे दिलं जातं.
संत्रा विदर्भातलं आहे म्हणून त्याला वेटेज दिलं जातं. मराठवाडा भागातलं हे केळी पीक आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी वेटेज हे दिलं जात असतं. आणि म्हणून आपल्याला त्या भागावरती केळी असेल किंवा संत्रा असेल या दोन्ही भागावरती त्या ठिकाणी असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत. यानंतर यामध्ये टॉपिक नंबर 3 जो आहे, या टॉपिक नंबर 3मध्ये मात्र तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण टॉपिक नंबर 3 असा आहे की ज्याच्यावरती तुम्हाला टोटल कंपल्सरी 4 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 8 मार्काचं वेटेज आहे. आणि ज्यामध्ये 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 4 अशा प्रकारचं त्याचं वेटेज आहे. म्हणजे 1 मार्काचे 2 प्रश्न त्याच्यावरती असतात. 2 मार्काचा एक प्रश्न असतो आणि 4 मार्काचा एक प्रश्न असतो. ज्यामध्ये 1 मार्काचे जे प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला बहुतेक वेळा जे फुलाचे प्रकार आहेत की ज्यामध्ये कंप्लीट फ्लावर, हर्मॅफ्रोडाइट फ्लावर, त्यानंतर पिस्टिलेट फ्लावर, त्यानंतर स्टॅमिनेट फ्लावर किंवा मोनोशियस प्लांट, डायोशियस प्लांट याच्यावरतीच बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत. आणि म्हणून या भागाची तयारी करताना आपल्याला हे वेटेज आहे ते वेटेज या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. किंवा त्याच्यामध्ये एक टुटीपोटेन्शी नावाची कन्सेप्ट आहे. टिश्यू कल्चरमध्ये या भागामध्येच 1 मार्काला हा भाग विचारला जातो की टुटीपोटेन्शी म्हणजे काय? द इनहेरंट ॲबिलिटी ऑफ द प्लांट सेल टू डिवाइड, रिडिवाइड अँड गिव्ह राईज टू होल प्लांट. म्हणजे त्यांच्यासारखाच त्या सेलची क्षमता आहे की त्यांच्यासारखा नवीन इंडिव्हिज्युअल ते तयार करू शकतात. मग त्यामध्ये त्या डिवाइड होणं, रिडिवाइड होणं आणि त्याच्यातून नवीन असा इंडिव्हिज्युअल तयार होणं ही क्रिया होत असते. आणि म्हणून या टुटीपोटेन्शीवरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न हा विचारलेला आहे. त्यानंतर एक्सप्लांट, एक वेळ असा प्रश्न आहे, डिफाईन एक्सप्लांट. अरे किंवा त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये दी मटेरियल युज्ड फॉर प्लांट प्रोपोगेशन, मटेरियल युज्ड फॉर कल्चरिंग असा प्रश्न आहे, इज नोन ॲज अ डायडॅश. तर तिथं लक्षात घ्यायचं की एक्सप्लांट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे जो भाग आपण रोपं तयार करण्यासाठी टिश्यू कल्चरमध्ये वापरतो त्याला एक्सप्लांट असं म्हणतात. आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून 1 मार्काचा भाग जो आहे 1 मार्काचा तो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विचारला गेलेला आहे. आता 2 मार्कामध्ये तुम्हाला मेन या फुलाचं स्ट्रक्चर जे आहे ते बहुतेक वेळा विचारलं गेलेलं आहे. ज्या फुलाच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आकृती काढायला 1 मार्क आहे आणि 4 नावं किमान त्याच्यामध्ये घ्यायची आहेत. 4 नावं ज्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम अशी 4 नावं त्याच्यामध्ये लिहा, ज्यामुळं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क जे आहेत हे त्याच्यामध्ये मिळून जातील. किंवा काही वेळा त्याच्यामध्ये प्रश्न आहे की गिव्ह द टाईप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत ते टाईप्स याच्यामध्ये विचारलेले आहे. त्यावरती सुद्धा 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. ज्यामध्ये नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, अंडरग्राऊंड स्टेम मॉडिफिकेशन आहे, सडेरियल स्टेम मॉडिफिकेशन आहे आणि बुलबिल्स आहे. यानंतर बुलबिलवरती तुम्हाला 2 मार्काची शॉर्टनोट विचारली जाते. आता बुलबिल म्हटलं की आपण थोडं गडबडून जातो की अरे काय हे तरी काहीतरी वेगळं आहे काय. तर बुलबिल म्हणजे वेगळं असं काही नाही. जसं केकताडाला बांबू येतो, बांबूला वरती पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि त्या फुलाचं रूपांतर नंतर डायरेक्ट रोपात होतं. तिथं त्याच्यापासून बिया तयार न होता रोपांची निर्मिती होते, त्याला बुलबिल आपण म्हणतो. आणि म्हणून काही पिकांमध्ये कार्डायबम सारख्या पिकामध्ये आपल्याला हे बुलबिल जे आहेत हे बुलबिल त्या ठिकाणी बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये टाईम लॉग जो आहे तो टाईम लॉग वाचतो. म्हणजे फुलापासून तिथं फर्टिलायझेशन होणं, त्याच्यामधून बिया तयार होणं आणि मग त्या बिया लावून त्याच्यापासून रोपं तयार होणं, ही जी क्रिया आहे ही क्रिया इथं गरजेची नाही. इथं डायरेक्ट फुलापासून आपल्याला नवीन रोपाची निर्मिती करता येते. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला 2 मार्काचा भाग जो आहे तो लिहिताना त्याच्यामध्ये मेन्शन करायचं की हा एक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा भाग आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा भाग आहे. त्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व नाही, फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व नाही. या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. यानंतर याच्यामध्ये आत्तापर्यंत बहुतेक वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे की कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिसचे जे कॉजेस आहेत ते कॉजेस समजून घ्या की पार्थेनोजेनेसिसच त्या वनस्पतींमध्ये का होतं, याला कॉजेस आपण म्हणतो. मग हे का होतं तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की पार्थेनोजेनेसिस हे एक त्या वनस्पतींमध्ये होताना त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही किंवा त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्हचा पर्याय म्हणून हा पर्याय आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा भाग म्हणून. आणि म्हणून त्याच्यामध्ये या पार्थेनोजेनेसिसच्या माध्यमातून त्याच्यामध्ये रोपं तयार होतात आणि त्यामधून फर्टिलायझेशन न होता तिथं तुम्हाला बियांची निर्मिती झालेली दिसते. आणि म्हणून अशा प्रकारचं
हे जे काही त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस त्याची कॉजेस आपल्याला माहिती आहे की त्या त्या वनस्पतींमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन का होत नाही याचीच कारणं बऱ्यापैकी आहेत की त्याच्यामध्ये जे मेल आणि फिमेल गॅमेट आहेत हे याच्यामध्ये अट्रॅक्शन कमी प्रमाणात असतं किंवा त्याच्यामध्ये जे काही स्टाईल आहे ती स्टाईल काही वेळा लांब असते, उलन ट्यूब काही वेळा शॉर्ट असते, काही वेळा इनकॉम्पॅटिबिलिटी त्याच्यामध्ये असते, काही वेळा जो स्पर्म आहे तो अर्ली डिजनरेट होऊन जातो. ही वेगळी कारणं जी आहेत ही पाहायची. याच्यावरती तुम्हाला बहुतेक वेळा प्रश्न विचारला जातो आणि आता देखील तो प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पार्थेनोजेनेसिसचे कॉजेस जे आहेत ते कॉजेस करायचेच, तो भाग त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. त्यानंतर 4 मार्काच्या भागामध्ये टिश्यू कल्चरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस यामध्ये प्रश्न हा विचारला जातोच आणि म्हणून तो भाग जो आहे तो भाग त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तो त्याला ऑप्शनला सोडू नका, कारण तो भाग परीक्षेसाठी महत्त्वाचाच आहे. यानंतर टाईप्स ऑफ अपोमिक्सिस असा एक प्रश्न आहे. टाईप्स ऑफ अपोमिक्सिस 2 मार्काला विचारला जातो. अपोमिक्सिसचे टाईप, ज्यामध्ये पहिला भाग आहे पार्थेनोजेनेसिस, दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे ॲपोगॅमी, तिसरा भाग आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉयनी आणि चौथा भाग त्याच्यामधला आहे तो म्हणजे ॲपोस्पोरी. असे 4 भाग त्याच्यामध्ये आहेत, 4 प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ॲपोमॅक्सिसचे हे 4 प्रकार सांगितले. पहिला सांगितलं पार्थेनोजेनेसिस, दुसरा सांगितलं ॲपोगॅमी, तिसरा सांगितलं ॲपोस्पोरी आणि चौथा आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉयनी. 4 नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवली. 2 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये शुअर मिळून देणारा हा प्रश्न त्या ठिकाणी असतो. टॉपिक नंबर 4मध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये टोटल 12 मार्काचं वेटेज आहे. अतिशय म्हणजे पहिला दुसरा टॉपिक जसा आहे तसाच हा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते दिलेलं आहे. ज्यामध्ये एक प्रश्न जो असतो हा तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न क्रमांक 5B मध्ये तुम्हाला हा 8 मार्काचा प्रश्न जो आहे हा याच्यामध्ये विचारला जातोच. एक तर ज्वारवरती असेल किंवा कॉटनवरती असेल तर तो प्रश्न मात्र आपण ऑप्शनला कधी सोडायचा नाही. त्याच्यावरती प्रश्न जो आहे हा विचारला जातोच आणि म्हणून त्याची जी तयारी आहे ती तयारी करताना आपल्याला थोडंसं हे लक्षात घ्यायचं आहे की ज्वारीमध्ये जे काही हायब्रिडायझेशन आपण करतोय तर ते करताना आपण त्यामध्ये आपण सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टेरिलिटीचा आधार घेऊन, म्हणजे त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, तर या सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी ज्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जातो, सायटोप्लाझ्मिक आणि जेनेटिक दोन्ही पण लक्षात घ्यायचे, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये सीड रेट असतो. सीड रेट जो आहे ज्यामध्ये लक्षात घ्यायचं की ज्वारीमध्ये फिमेलचा सीड रेट 4 किलो आहे आणि फिमेलचा सीड रेट हा 8 किलो आहे आणि मेलचा सीड रेट हा 4 किलो आहे. कपाशीमध्ये तोच 3.75 आणि 2.50 एवढा हा सीड रेट या ठिकाणी असतो आणि म्हणून थोडं तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाते आणि म्हणून यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ज्वारीमध्ये आपल्याला रोगिंग असा प्रश्न त्या ठिकाणी असतो, रोगिंग इन ज्वार. आता रोगिंग म्हणजे काय तर नको असलेले जी काही झाडं आहेत, रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड ऑर अनडिझायरेबल प्लांट्स ऑर ऑफ टाईप ऑफ प्लांट्स फ्रॉम द सीड प्रोडक्शन प्लॉट. DRIच्या प्लॉटमधले जे ऑफ टाईप आहेत, म्हणजे आपण पेरताना ज्वारीच पेरलेली आहे, यामध्ये दोन्ही मेल आणि फिमेल पॅरेंट व्यतिरिक्त जी झाडं त्याच्यामध्ये उगवलेली असतील त्या सगळ्याला ऑफ टाईप असं म्हटलं जातं आणि हे सगळे काढून टाकण्याची जी काही क्रिया आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ रोगिंग. त्याला रोगिंग असं म्हटलं जातं. ज्या रोगिंगमध्ये दुसरा मुद्दा लिहायचा तो म्हणजे इट अवॉइड द कॉन्टॅमिनेशन. हे कॉन्टॅमिनेशन अवॉइड करतं आणि इट मेंटेन द प्युरिटी ऑफ द क्रॉप. त्याची जी शुद्धता आहे त्या पिकाची तर ते शुद्धता टिकून ठेवण्यासाठी ते मदत करतं. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हा भाग जो आहे ज्वारीमध्ये लक्षात घ्यायचा आहे. ज्वारीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेन आयसोलेशन डिस्टन्सवरती एक प्रश्न काही वेळा विचारला जातो. तर आयसोलेशन डिस्टन्स 3च लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये पहिलं ठेवायचं 200 मीटर, की जे 200 मीटर अंतर कधी ठेवायचं असतं की जर एखादी व्हरायटी शेजारी आपल्या प्लॉट आहे आणि जी अनकन्फर्म आहे, तिचे कॅरेक्टर काय आहेत माहीत नाही, शेजाऱ्याने लावलेली आहे, तिचे गुणधर्म माहीत नाहीत, असे 200 मीटर अंतर ठेवायचं. जर त्या ठिकाणी असणारा हायब्रिडचा प्लॉट आहे आणि तिथं मेल पॅरेंट आणि आपल्या प्लॉटचा मेल पॅरेंट सारखाच असेल तर 5 मीटर अंतर त्या ठिकाणी ठेवायचं आणि जर बाजूला जॉन्सन ग्रास असेल तर 400 मीटर एवढं अंतर त्याच्यामध्ये ठेवायचं. 3च अंतरं तिथं लक्षात ठेवायची. 3 लिहिलं की तुम्हाला 2 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये मिळून जातात. शुअर मार्क देणारा हा भाग आहे. प्लांटिंग रेशो ज्वारीमध्ये लक्षात ठेवायचा 4:2 आहे. त्यानंतर
ज्या व्हरायटी आहे त्या व्हरायटी ज्या आत्तापर्यंत परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये CSH1, CSH5 आणि CSH9 या 3 व्हरायटीला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आत्तापर्यंत म्हणजे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेतला तर कळतं की या 3च व्हरायटीवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून या तिन्हीचे पॅरेंट जे आहेत हे तिन्हीचे पॅरेंट पाठच करून ठेवायचे आणि ते आपल्याला त्या ठिकाणी शुअर मार्क देऊन जाणारे आहेत. आता क्वार्टरमध्ये मी तुम्हाला काही सहभाग सांगितलं की मेन क्वार्टरमध्ये तुम्हाला इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशनवरती प्रश्न हा 100% विचारला जातो. जर समजा ज्वारीमध्ये हायब्रिडायझेशनवरती प्रश्न असला तर तुम्हाला 2-2 मार्काच्या प्रश्नामध्ये या इमॅस्क्युलेशन किंवा पॉलिनेशनवरती त्या ठिकाणी प्रश्न असतो. तर इमॅस्क्युलेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे रिमूव्हल ऑफ मेल सेक्स ऑर्गन ऑर दी अँथर्स फ्रॉम द फिमेल फ्लावर्स ऑर दी फिमेल पॅरेंटल लाईन्स. जी फिमेल पॅरेंटल लाईन आहे त्या फिमेल पॅरेंटल लाईनवरचा त्यामधला जो मेल पॅरेंट आहे तो काढून टाकणं म्हणजे अँथर काढून टाकणं विदाऊट डिस्टर्बिंग द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ज्यामध्ये ओरीला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही, स्टिग्माला डिस्टर्ब होऊ न देता आपण ते काढून टाकतोय. दुसरा भाग त्याच्यामध्ये मेन्शन करा की थंबनेल मेथडनं आपण ते करतो आहे. तिसरा भाग त्याच्यामध्ये मेन्शन करा की आपण हे करताना दुपारी 2 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत 2 to 6 आणि बिफोर 7:30 AM सकाळी 7:30च्या अगोदर आपण हे करतोय. आणि यानंतर हे केल्यानंतर आपण काय करतो त्याच्यावरती बटर पेपर बॅग हे टाकतो आहे आणि या माध्यमातून आपल्याला जे काही फॉरेन पॉलन जे आहेत किंवा जे काही आपले अननेसेसरी पॉलिनेशन आहे ते टाळता येतं. एवढा भाग त्याच्यामध्ये मेन्शन करा. 4 मुद्दे किमान त्याच्यामध्ये यायला पाहिजेत आणि ते आपल्याला 2 मार्क देऊन जाणार आहेत. यानंतर क्वार्टरमध्ये मेन मुद्दा भाग लक्षात घ्यायचा की जे मेन प्रिन्सिपल आहे इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन. इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशनच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये हे हायब्रिडायझेशन करतोय. त्यानंतर प्लांटिंग रेशो आहे क्वार्टरमध्ये 4:1 किंवा 5:1 आहे. ज्वारीमध्ये आपण पाहिलेला आहे 4:2 आहे आणि म्हणून तो भाग जो आहे हा लक्षात घ्यायचा आहे. क्वार्टरमध्ये यील्ड आस्पेक्ट हार्वेस्टिंग अँड यील्ड असा एक आस्पेक्ट आहे. मग यामध्ये हार्वेस्टिंग आपण पूर्णतः मॅच्युअर ज्यावेळी ते बोल्स पूर्णपणे ओपन होतात त्यावेळी आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो आहे. त्यानंतर जे काही यील्ड आपल्याला मिळतं 1000 ते 1500 किलो एवढं यील्ड आपल्याला त्या ठिकाणी यामध्ये फिमेल पॅरेंटल लाईनवरती हायब्रिडचं मिळतं आणि म्हणून हे कंटेंट जे ते कंटेंट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हा झाला टॉपिक नंबर 4. त्यानंतर टॉपिक नंबर 5 जो आहे या टॉपिक नंबर 5वरती तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्याचं नाव आहे फार्म मॅनेजमेंट. या फार्म मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर. मग त्याचे डेफिनेशन बऱ्याच वेळा तुम्ही डेफिनेशन लिहित नाहीत तर डेफिनेशन लिहायची पहिल्यांदा आणि त्यानंतर त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन लिहायचे. कारण प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये डेफिनेशन डिफाईन फार्म मॅनेजर अँड गिव्ह इट्स फंक्शन असा प्रश्न असतो. म्हणून फार्म मॅनेजरची व्याख्या तुम्हाला 2 मार्काला विचारलेली असते. आहे काय त्याच्यामध्ये एक वाक्य आहे आणि म्हणून ते लिहायला विसरायचं नाही आणि त्याचे फंक्शन जे आहे ते फंक्शन सगळेचे सगळे करा. हा प्रश्न जो आहे तो प्रश्न मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. 6 मार्काला तो प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी विचारला जातोय आणि म्हणून त्याला आपल्याला तयारी करताना त्या ठिकाणी या पद्धतीनं करायची आहे. म्हणून 6 मार्काला हा भाग विचारला जातो. काही एक वेळ यावरती क्वालिटीज ऑफ फार्म मॅनेजर असा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये ते नावं लक्षात ठेवायची. वेगळा असा भाग त्याच्यामध्ये काहीच नाही की त्याच्या क्वालिटीज दोन्हीमध्ये गफलत होते. मॅनेजरचे फंक्शन आणि मॅनेजरच्या क्वालिटी फंक्शन वेगळी आणि क्वालिटी वेगळी म्हणून तो भाग जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर यामध्ये मेन आपल्याला एखादा फार्म सिलेक्शन करायचा आहे. तुम्हाला मोठा फार्म टाकायचा त्याच्यासाठी कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे तर 4 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. पहिला मुद्दा त्याच्यामधला आहे जो म्हणजे त्याला फिजिकल फॅक्टर आपण म्हणतो. दुसरा मुद्दा आहे ज्याला इकॉनॉमिक फॅक्टर म्हणतो. तिसरा मुद्दा आहे ज्याला आपण म्हणतो सोशल फॅक्टर आणि चौथा मुद्दा आहे ज्याला आपण म्हणतो पर्सनल फॅक्टर. आता यामध्ये जे काही मेन फिजिकल फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या बाबी मग त्याच्यामध्ये सॉईल आलं, क्लायमेट आलं, टोपोग्राफी आलं, त्यानंतर यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया आलं, त्यानंतर अरेंजमेंट ऑफ द डिफरंट एक्झिस्टिंग फील्ड कंडिशन्स, त्यानंतर जे काही फील्ड स्ट्रक्चर्स आहेत ते आले, वॉटर सप्लाय आलं, लोकेशन आलं, हे सगळे फिजिकल आले. इकॉनॉमिकमध्ये आर्थिक बाबीशी संबंधित सगळे मुद्दे येतात. बऱ्याच वेळा जोड्याजुळवामध्ये हा भाग आपल्याला विचारला जातो आणि ज्यामध्ये काय म्हटलेलं असतं करंट प्राईस ऑफ लँड. करंट प्राईस ऑफ लँड म्हटलं की तो आर्थिक बाबीशी आला, त्या सध्याची त्या जमिनीची किंमत काय आहे तो मुद्दा आला.
त्यानंतर दुसरा भाग आहे की अवेलेबिलिटी ऑफ द लोन, म्हणजे लोन आपल्याला किती मिळतं आहे. त्यानंतर टॅक्सेस टू बी पेड, आपल्याला त्याच्यावरती किती टॅक्स भरावा लागतो आहे तो त्याच्याशी संबंधित आहे. आणि लेबर वेजेस, मजुराचा येणारा खर्च. 4 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. 4ही मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. काही वेळा त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये जोड्याजुळवामध्ये याला त्या ठिकाणी वेटेज दिलेलं आहे. एक वेळ याच्यामध्ये सोशल सांगितलेलं आहे, सोशलमध्ये नेबर आला. आणि पर्सनलमध्ये मात्र बँकिंग आलं, म्हणजे बँक फॅसिलिटी पाहिजे, फार्म एरियाच्या जवळपास तुम्हाला ही सुविधा पाहिजेच आहे. त्यानंतर स्कूल फॅसिलिटी पाहिजे आहे. त्यानंतर मेडिकल फॅसिलिटी पाहिजे आहे. या 3 महत्त्वाच्या त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी एक त्याच्यामध्ये येते. अशा टोटल 4 फॅसिलिटी आहेत की ज्या वैयक्तिक पर्सनल गटामध्ये येतात. आणि या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी साईट सिलेक्शन करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असतो जो बऱ्याच वेळा आपल्याला विचारला जातो, फार्म इनपुट्स. याच्यामध्ये रिकरिंग इनपुट आणि नॉन रिकरिंग इनपुटवरती प्रश्न असतो. मग त्याची नावच द्यायची. रिकरिंग म्हणजे काय की आपल्याला जी इनपुट वारंवार वापरावी लागतात, प्रत्येक वेळी पीक घ्यायचं की आपल्याला ते त्या ठिकाणी नव्याने खरेदी करावी लागतात, त्याला आपण म्हणतो रिकरिंग. मग याच्यामध्ये खते, बियाणे, त्यानंतर औषधे आणि मजूर, 4च घटक त्याच्यामध्ये आहेत. काय काय सांगितलं? खतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. दुसरा भाग आहे सीड्स. तिसरा भाग आहे पेस्टिसाइड्स अँड द फंजिसाइड्स. आणि चौथा भाग त्याच्यामध्ये आहे लेबर. हे आपल्याला वारंवार वापरावे लागतात म्हणून रिकरिंग. 4च नावं 2 मार्काला आपल्याला द्यायचे. त्यानंतर नॉन रिकरिंग असा एक प्रश्न त्या ठिकाणी असतो. नॉन रिकरिंग म्हणजे जी आपण खरेदी करतो पण ती आपण अनेक वर्ष त्याचा वापर करत राहतो, त्याला आपण म्हणतो नॉन रिकरिंग. म्हणजे सारखी सारखी आपल्याला ती नव्याने खरेदी करावी लागत नाही, त्याला आपण म्हणतो नॉन रिकरिंग. आणि म्हणून यामध्ये हा भाग जो आहे त्याच्यावरती तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न 100% विचारला जातोच. आणि म्हणून तो पण त्याचं लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर फॅमिली लेबर जे आहे, लेबरवरती प्रश्न आहे. लेबरचे प्रकार जे आहे त्याच्यामध्ये फॅमिली लेबर आणि आउट ऑफ फॅमिली लेबर. आता फॅमिली लेबर म्हणजे घरातली माणसं आपण शेतामध्ये काम करण्यासाठी वापरतोय म्हणून त्याला फॅमिली लेबर आपण म्हणतोय. आणि आउट ऑफ फॅमिली लेबरमध्ये मात्र लक्षात घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर. म्हणजे काय करतो आपण की आपण त्याला सालाना असा प्रकार वापरतो. सालानी आपण वर्षभरासाठी आपण एखादा मजूर त्या ठिकाणी हायर करतो, परमनंट लेबर आहे. त्यानंतर टेम्पररी लेबर, आपल्याकडे काम ज्यादा असेल तर त्यावेळी आपण बाहेरनं मजूर आणून ते काम करून घेतोय, त्याला टेम्पररी लेबर. काम संपलं, त्यांचे पैसे दिले, विषय संपला. तिसरा भाग आहे की पीस रेट लेबर. म्हणजे आपण समजा फळबागाला खड्डे खणतोय तर प्रत्येक म्हणजे आपण खड्डेचे जे काही खणायचे आहे ते खड्डे खणताना प्रत्येक खड्ड्याचा भाव ठरवतो की आपल्याला 10 रुपयाला खड्डा, 20 रुपयाला खड्डा, आणि मग त्याला तो आपण उक्ता देऊन टाकतोय. आणि याला आपण म्हणतो पीस रेट लेबर. आणि चौथा भाग त्याच्यामध्ये आहे, याला आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट लेबर. खड्डा खणणं हा कॉन्ट्रॅक्ट लेबरचा प्रकार आला. आणि त्यानंतर चौथा प्रकार पीस रेट लेबर. म्हणजे काय की कॉटन जे आहे कपाशी वेचण्याचा, तर ते आपण किलोला दराप्रमाणे आपण जी वेचून घेतो तर ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे, पीस रेट लेबर आहेत. आणि म्हणून हे 4 प्रकार आउट ऑफ फॅमिली लेबरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर प्रश्न टॉपिक नंबर 6 आहे नर्सरी मॅनेजमेंट. या नर्सरी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 प्रश्न त्या ठिकाणी असतात, ज्यामध्ये जोड्याजुळवामध्ये नर्सरीचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती प्रश्न हा आत्तापर्यंत बहुतेक वेळा विचारला गेलेला आहे. ज्यामध्ये एका बाजूला परमनंट नर्सरी दिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी फळाचा प्रकार. कारण परमनंट नर्सरी फळाची असते, परमनंट नर्सरी ही फळाची असते म्हणून फळाचा प्रकार तिथं दिलेला असतो. दुसरा भाग असतो टेम्पररी नर्सरी. दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिलेलं असतं फ्लावरिंग प्लांट नर्सरी, किंवा फ्लावर प्लांटचं नाव दिलेलं असतं, किंवा व्हेजिटेबलचं नाव दिलेलं असतं, किंवा एखादं फॉरेस्ट ट्रीचं प्लांट त्या ठिकाणी त्याचं नाव दिलेलं असतं. तर ते 3 प्रकार जे आहेत हे टेम्पररी नर्सरीमध्ये येतात. तर याच्यामध्ये तुम्हाला एका बाजूला परमनंट किंवा टेम्पररी येतात, दुसऱ्या बाजूला फळं किंवा भाज्याची किंवा फुलाची नावं त्या ठिकाणी दिलेली असतात. त्यानुसार आपल्याला हे जे काही कंटेंट आहे ते कंटेंट रिप्रोड्यूस करायचं आहे. त्यानंतर हे जर ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून असा भाग हा याच्यामध्ये विचारला जातोय. त्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये मेन विचारला जातो आणि तो म्हणजे ऑब्जेक्टिव्हमध्येच एक श्रिंक रॅपिंग टेक्नॉलॉजी असा एक प्रश्न असतो. श्रिंक रॅपिंग म्हणजे काय की आपण ज्यावेळी ज्या ठिकाणी या पॅकिंग करत असतो ते पॅकिंग करताना आपण त्याच्यामध्ये मिरचीमध्ये आपण काय करतो
तर त्याचं श्रिंक रॅपिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्याच्यामध्ये जे काही त्या ठिकाणी पॅकिंग आहे ते पॅकिंग त्या ठिकाणी करत असतो. आणि मेन चिलीमध्ये शिमला मिरची ज्याला त्या ठिकाणी पॅकिंग करण्यासाठी ते वापरलं जात असतं. अर्थात तो भाग जो आहे तो पुढे येईल, परंतु ओघानं आला म्हणून सांगितलं. असो, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरीमध्ये तुम्हाला 8 मुद्दे त्या ठिकाणी दिलेले उत्तरादाखल. हे 8 मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यातले जे काही कंटेंट आहे ते कंटेंट तुम्ही सहजासहजी लिहू शकता. की तुम्हाला नर्सरीचीच गरज काय आहे, तर प्युरिटी म्हणजे शुद्धता, आपल्याला नर्सरीमधून चांगले रोपं मिळतात. त्यानंतर शुअरिटी म्हणजे खात्री असते म्हणून आपण नर्सरी आपल्यासाठी गरजेची आहे. त्यानंतर चांगली क्वालिटी असते म्हणून नर्सरी गरजेची आहे. आपल्याला अगदी 1 रोप 2 रोप तयार करायचं म्हटलं तर अवघड आहे, ते नर्सरीमध्ये बल्कमध्ये असतं म्हणून आपल्याला ते स्वस्तामध्ये त्या ठिकाणी मिळतं आहे. आणि इझी अवेलेबिलिटी आहे, टाईमली अवेलेबिलिटी आहे, रोगग्रस्त किंवा रोगापासून मुक्त किंवा किडीपासून मुक्त अशा प्रकारची आपण रोपं त्या ठिकाणी तयार करतो. त्यानंतर त्याचे जे काही बाकी बेनिफिट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळतो वगैरे, ह्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. आता मेन जो प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेला आहे, टाईप ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. तुम्ही प्लांट मटेरियल कोणतं रेज करताय, कोणतं त्या ठिकाणी प्लांट मटेरियल तुम्ही लागवडीसाठी वापरताय, तयार करताय तिथं, तर त्यानुसार आपण त्याचे नर्सरीचे जे प्रकार आहे ते प्रकार त्या ठिकाणी पाडतो. काहीच नाही. फ्रूट आपण तिथं फळाची रोपं तयार करतो त्याला म्हणायचं त्याला म्हणायचं आपण फ्रूट प्लांट नर्सरी. भाजीपाल्याची रोपं तयार करतोय म्हणून व्हेजिटेबल प्लांट नर्सरी. फुलाची रोपं तयार करतोय म्हणून फ्लावर प्लांट नर्सरी. फॉरेस्ट प्लांट स्पेशल वाढवतोय म्हणून फॉरेस्ट प्लांट नर्सरी. त्यानंतर ॲरोमॅटिक प्लांट वाढवतोय म्हणून ॲरोमॅटिक प्लांट नर्सरी. किंवा त्याच्यामध्ये मिसलेनियस मेडिसिनल प्लांट वाढवतोय म्हणून मेडिसिनल प्लांट नर्सरी आणि मिसलेनियस नर्सरी. हे टोटल प्रकार जे ते प्रकार लक्षात घ्या. त्याच्यात काय वाढवतं एवढं लक्षात घेतलं की तुम्हाला ते प्रकार लिहायला सोपं जाईल. म्हणून हा प्रश्न जो आहे तो सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर साईट सिलेक्शन ऑफ नर्सरी तोही भाग त्या ठिकाणी विचारला जातो आहे. परंतु मेन आता जे सांगितलं ते त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. त्यानंतर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी जो आहे, जो आपल्याला परीक्षेमध्ये 5-5 मार्काला विचारला जाणारा भाग आहे. 5 मार्क कंपल्सरी या ठिकाणी आहेत आणि विथ ऑप्शन देखील 5 मार्क या भागावरती त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून या 5 मार्कामध्ये तुम्हाला 1+1+3 असं त्याचं स्वरूप आहे. स्वरूप लक्षात घ्या, 1+1+3. आणि म्हणून 1 मार्काचे 2 प्रश्न त्याच्यावरती आहेत आणि 3 मार्काचा 1 प्रश्न आहे. 3 मार्काच्या एका प्रश्नामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दी ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जातो. आणि म्हणून तो भाग जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित पहा. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न या ठिकाणी याच्यावरती विचारले जातात ते तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की चिलीमध्ये श्रिंक रॅपिंग टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करता येतो. किंवा याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारला जातो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये की ज्यामध्ये मेन इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस आर पॉप्युलर. ऑब्जेक्टिव्हमध्ये ट्रू फॉल्समध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर हे जे वाक्य आहे ते वाक्य त्या ठिकाणी या टॉपिकमध्ये सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिलं आहे. आणि म्हणून यामध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस जे आहे ते पॉप्युलर आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे आणि म्हणून ते स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला यामध्ये 3 मार्काचा जो प्रश्न विचारला जातो तर तो जर्बेरा कल्टिवेशनवरती विचारला जातो. त्या जर्बेरा कल्टिवेशनमध्ये तुम्हाला एक भाग असतो, एक त्याच्यामध्ये प्रपोगेशन विचारलं जातं, तर ते सकरच्या माध्यमातून किंवा साईड शूटच्या माध्यमातून केलं जातं. एक भाग असतो व्हरायटी विचारली जाते. व्हरायटी जी आहे याच्यामध्ये एक किमान 2 व्हरायटी त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला जे त्याच्यातलं योग्य नाव वाटतंय जे त्या ठिकाणी लक्षात ठेवायला सोपं आहे तर ते त्याच्यामध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवणं सोपं जाईल. आणि त्याचं दुसरं नाव ट्रान्सफर डायसी किंवा बार्बरेटेड डायसी याच्यावरती देखील 3 मार्काचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जात असतो. आणि म्हणून हा जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे मुद्दे त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात. नंतर टॉपिक नंबर 8 आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. आता सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंगमध्ये बियाणं तुम्हाला दिलेलं आहे तर त्या बियाणावरती तुम्ही काय काय प्रक्रिया करणार आहात
की जेणेकरून चांगल्या दर्जाचं बियाणं तुम्हाला शेतकऱ्याला देता येईल. आणि यासाठी ही जी काही सगळ्या प्रक्रिया आपण करतो, तर याच्यामध्ये या वेगळ्या प्रक्रिया ज्या आपण करतो त्याच्यात आपल्याला मेन ही बाब लक्षात घ्यायची की इम्पॉर्टन्स ऑफ दी सीड प्रोसेसिंग, याच्यावरती तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे. यानंतर मेन आतापर्यंत जे काही विचारले गेलेले प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ दी ज्वार, सोयाबीन, ग्राउंडनट याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की प्रोसेसिंग सिक्वेन्स म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा गोंधळ होतो. अरे एवढं सोपं आहे हे की याच्यामध्ये 4 भाग जे आहे, 4 मुद्दे याच्यामधले असे आहेत की ते सगळ्याच प्रोसेसिंगमध्ये कॉमन आहे. काहीच नाही त्याच्यामध्ये. पहिला भाग आहे सीड, की जे तुम्हाला बियाणं दिलं आहे तो तिथं मेन्शन करा सीड. दुसरा भाग त्याच्यामधला आहे ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो की एअर स्क्रीन क्लीनर, म्हणजे हा एक काय आहे तर त्या बियाणातल्या अशुद्धी वेगळं करण्यासाठीची प्रक्रिया आहे, एअर स्क्रीन क्लीनर आहे. त्यानंतर तिसरी प्रक्रिया आहे ज्याला म्हटलं जातं ट्रीटर, म्हणजे त्या बियाणाला आपण प्रक्रिया करतो, कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया आपण त्याच्यावरती करतो, तर तो भाग त्याच्यामध्ये आहे. चौथा भाग त्याच्यामध्ये आहे बॅगर. म्हणजे 4 मुद्दे तुम्हाला मी सांगितले, सीड, त्यानंतर एअर स्क्रीन क्लीनर आणि ट्रीटर आणि बॅगर. 4 मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. काहीच आठवलं नाही ते 4 मुद्दे त्याच्यामध्ये लिहून टाका. तुम्हाला किमान 2 मार्क त्याच्यामध्ये मिळतील, किंवा नाही ते 1 मार्क तरी तुम्हाला किमान त्याच्यामध्ये मिळून जातील. 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला आहे सीड, दुसरा आहे एअर स्क्रीन क्लीनर, तिसरा मुद्दा त्याच्यामधला आहे तो म्हणजे ट्रीटर, आणि चौथा आहे त्याच्यामधला बॅगर. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की ज्वारी आणि सोयाबीन याच्यामध्ये तुम्हाला हे 4 मुद्दे लिहायचे आणि त्याच्या बाजूला ज्वारीमध्ये तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपच्या मध्ये काय लिहायचं आहे तर ड्रायर लिहायचं आहे, आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पुन्हा काय करायचं आहे ड्रायर लिहायचं आहे, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये ग्रॅव्हिटी सेपरेटर लिहायचं आहे. एवढं लिहिलं की तुम्हाला त्याचे पूर्णच्या पूर्ण मार्क जे आहेत ते मिळून जातात. हा झाला ज्वारीच्या बाबतीमध्ये. काय सांगितलं तुम्हाला ते 4 मुद्दे अधिक पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्यामध्ये आपल्याला ड्रायर लिहायचं, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तरी त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी सेपरेटर लिहायचं आहे. झालं ज्वारीचं सिक्वेन्स. नंतर जर सोयाबीनचा सिक्वेन्स विचारला तर त्याच्यामध्ये मात्र 2च हे 4 मुद्दे लिहायचे, आणि दुसरा आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे स्पायरल सेपरेटर लिहायचं आहे, आणि तिसरा आणि चौथ्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी सेपरेटर लिहायचं आहे. झालं. याच्यामध्ये फरक लक्षात घ्या ज्वारीमध्ये आणि यामध्ये सोयाबीनमध्ये. त्यानंतर जर समजा ग्राउंडनटवरती प्रश्न विचारला गेला तर मात्र तुम्हाला 3 स्टेप जे आहे त्या ॲडिशनली त्या ठिकाणी देतात, ज्यामध्ये पहिली स्टेप आहे आणि ती म्हणजे स्काल्पर. स्काल्पर म्हणजे त्याला त्या शेंगा ज्या त्या आपण त्याला वरनं खरवडून काढतो की जेणेकरून त्या शेंगा फुटल्या पाहिजे, शेंगादाणे मोकळे झाले पाहिजेत. स्काल्पर एक स्टेप आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेलर म्हणजे टर्फल वेगळं करण्याची क्रिया, शेलिंग म्हणजे काय टर्फल वेगळं करण्याची क्रिया आहे, आणि एक पेकिंग बेल्ट नावाची खाली, म्हणजे ते जे काही शेंगदाणे आहे ते पेकिंग बेल्टवरती आपल्याला घ्यावे लागतात, कारण शेंगदाण्याचं टर्फल जे आहे ते टर्फल बऱ्याच वेळा काय होतं मोकळं होतं, निघतं, आणि म्हणून ते निघू नये म्हणून पेकिंग बेल्ट वापरलेला असतो. 3 स्टेप थोड्या या ज्वारी आणि सोयाबीनपेक्षा वेगळ्या आहेत, आणि म्हणून ते त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. आणि त्याची मांडणी जी आहे ते 1-2 वेळा हातानं लिहून सेपरेट त्याचं थोडंसं लिहून काढा, किंवा तुलनात्मक दृष्टिकोनातून हे 2-3 पिकं जी आहेत ही 2-3 पिकं त्या ठिकाणी पहा. 3 पैकी 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. यानंतर यामध्ये पुढचा जो प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो तो म्हणजे आपण समजा ज्यावेळी आपण अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करतो आहे त्यावेळी आपण जे काही त्या ठिकाणी प्रोसेसिंग प्लांट टाकतोय तर तो प्रोसेसिंग प्लांट टाकत असताना ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी 1500 स्क्वेअर फूट जे काही वर्किंग स्पेस आहे की आपण एखादी असं प्रोसेसिंग सेंटर टाकले 1500 स्क्वेअर फूटचा हा प्रोसेसिंग सेंटर आहे तर किमान त्याच्यामध्ये आपल्याला 10,000 सॅम्पल जे आहेत हे ॲन्युअली म्हणजे वर्षभरामध्ये आपण त्या ठिकाणी प्रोसेस करू शकतो. हा प्रश्न त्यावरती आहे. किंवा इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन जे 1924ला त्या ठिकाणी स्थापन झालेली संस्था आहे त्याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो. म्हणून तो भाग जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 9 आहे. या टॉपिक नंबर 9 मध्ये मशरूमचे प्रकार जे आहे ते मशरूमचे प्रकार 2 मार्काला तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. किंबहुना यामध्ये तुम्हाला
जे मशरूम आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते इम्पॉर्टन्सवरती प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी बऱ्यापैकी विचारला जात असतो आणि म्हणून त्याचे प्रकार जे ते प्रकार त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 1 मार्काला याच्यामध्ये प्रश्न एक विचारला जातो ऑब्जेक्टिव्हमध्ये. आता हा 1 मार्काचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सीड्स ऑफ मशरूम इज नोन ॲज अ स्पॉन. मशरूमचं जे बी आहे त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन म्हणतो आणि म्हणून त्यावरती प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जातो. किंवा मशरूममध्ये सगळ्यात जादा प्रमाणामध्ये कुठल्या प्रकारचं अन्न घटक आहे याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्न असतो. मशरूम्स आर ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन त्याच्यामध्ये जादा आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं असतं. त्यानंतर याच्यामध्ये ऑड वन आउटमध्ये एक प्रश्न त्याच्यामध्ये असतो, अमोनियम सल्फेट, युरिया, फॉगर आणि सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट. तर त्याच्यामध्ये फॉगर हा भाग वेगळा आहे जो ग्रीन हाऊसमध्ये वरच्या बाजूनं पाणी फवारण्यासाठी वापरतात आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी ते त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणून तो प्रश्न जो आहे तो त्याच्यावरती बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे आणि म्हणून त्याचं त्या ठिकाणी कंटेंट जे आहे ते कंटेंट लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्यापैकी या भागामध्ये तुम्हाला 1 मार्काचा एक प्रश्न त्या ठिकाणी असतो आणि 4 मार्काचा एक प्रश्न त्याच्यामध्ये असतो आणि त्या दृष्टीनं या भागाची तयारी करा. त्यानंतर टॉपिक नंबर 10 आहे. या टॉपिक नंबर 10चं नाव आहे ॲग्रो टुरिझम. जे ॲग्रो टुरिझममध्ये तुम्हाला 1 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात आणि 4 मार्काचा एक प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. आता याच्यामध्ये 1 मार्काचे जे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात ज्यामध्ये तुम्हाला जे ॲग्रो टुरिझमचे प्रकार आहेत, ॲग्रो टुरिझमच्या प्रकारापैकी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ॲग्रो टुरिझमचे प्रकार जे त्याच्यामध्ये पहिला भाग आहे की डायरेक्ट मार्केट ॲग्रो टुरिझम, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला आपण अशा प्रकारचं ॲग्रो टुरिझम सेंटर जे आहे ते चालू करतोय हायवेच्या कडेला आणि मग तिथं आपल्याकडे जे काही आहे ते आपण तिथं मांडतोय आणि त्याला आपण रोड साईड प्रोड्यूस स्टेशन असं त्या ठिकाणी म्हणतोय. मग तिथं काही वेळा आपण यात्रा असेल किंवा एक्झिबिशन असेल किंवा मार्केट आपण या ठिकाणी किंवा फार्म इटसेल्फचा वापर करून आपण तिथं वेगळ्या मालाची विक्री जी आहे ती करत असतो. दुसरा भाग आहे एक्सपिरियन्स इन एज्युकेशन टुरिझम. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला याच्यामध्ये मेन जे काही त्या ठिकाणी फळं तोडण्याची जे काही त्या ठिकाणी स्किल आहे ते स्किल आपल्याला याच्यामधून घेता येतं. किंबहुना याच्यामध्ये आपल्याला फार्म टूर जे आहे ते फार्म टूर त्या ठिकाणी अरेंज करता येते किंवा फील्ड व्हिजिट आपण अरेंज करतो आणि त्या फील्ड व्हिजिट वगैरे या ज्या आहेत त्या सगळ्या एक्सपिरियन्स इन एज्युकेशन टुरिझममध्ये आहेत. तिसरा प्रकार जो आहे त्या तिसऱ्या प्रकारावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला आहे, इव्हेंट अँड रिक्रिएशन टुरिझम. इव्हेंट आपल्याकडे इर्जिक हा प्रकार पूर्वी होता, आता तो कमी झालेला आहे. इर्जिक आहे किंवा हुरडा पार्टी आहे. मग हुरडा पार्टी याच्यावरती प्रश्न असतो, हुरडा पार्टी हा कुठल्या प्रकारचा ॲग्रो टुरिझमचा प्रकार आहे तर इथे लक्षात घ्यायचं. इव्हेंट अँड रिक्रिएशन टुरिझमचा तो त्या ठिकाणी प्रकार आहे आणि म्हणून ऑब्जेक्टिव्हमध्ये याच्यावरती प्रश्न जो आहे तो आत्तापर्यंत बहुतेक वेळा त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. किंवा तुम्हाला या ॲग्रो टुरिझम सेंटरवरती योगा ही हेल्थ फॅसिलिटी आहे. योगा ही हेल्थ फॅसिलिटी आहे आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर बॅडमिंटन ही प्ले फॅसिलिटी आहे आणि म्हणून जुळवामध्ये कदाचित त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर यामध्ये ऑड वन आउटमध्ये आर्चरी, समर कॅम्प, रायडिंग आणि जॉगिंग ट्रॅक. तर याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक हा जो भाग आहे तो भाग थोडासा त्याच्यामधला ऑड आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. टॉपिक नंबर 11. आता टॉपिक नंबर 11 जो आहे त्या टॉपिक नंबर 11चं जे टोटल वेटेज आहे ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतोय, या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मात्र तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात ते कॉन्क्रीट स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या, 2च प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग 3 प्रकार या ऑर्गॅनिक फार्मिंगचे आहेत. प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग, इंटिग्रेटेड ग्रीन रिव्होल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग आणि तिसरा प्रकार त्याच्यामधला आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम IFS. तर हे 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून हे 3 प्रकार त्याच्यामध्ये
लक्षात घ्या. तीन मार्काला हे 3 प्रकार त्या ठिकाणी विचारतात. 3 नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. पहिलं नाव सांगितलं, काय सांगितलं? प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याच्यामध्ये प्युअरली फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा वापर करतात. ऑर्गॅनिक जे काही त्या ठिकाणी पेस्टिसाइड्स आहेत त्याचाच वापर त्या ठिकाणी केला जातो, कुठल्याही प्रकारे केमिकलचा वापर नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये काही प्रमाणामध्ये इंटिग्रेटेड स्वरूपात असतं, एकात्मिक कीड व्यवस्थापन, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे ज्याच्यामध्ये एकात्मिक अन्नघटक व्यवस्थापन हे करताना काही प्रमाणात रासायनिक घटकांचा वापर हा केलेला आहे. आणि म्हणून इंटिग्रेटेड ग्रीन रिव्होल्यूशन ऑर्गॅनिक फार्मिंग हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार याच्यामध्ये आहे ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम, IFS, की ज्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही लोकली अवेलेबल रिसोर्स आहेत त्याचा वापर करून आपण हे ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे ते करत असतो. आणि म्हणून त्याच्यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जातो. यामध्ये दुसरा भाग तुम्हाला मी सांगत होतो की ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस याच्यावरती तुम्हाला काही वेळा मोठा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जातो. आणि म्हणून 3 मार्काचा प्रश्न याच्यावरती असतो. 2 मार्काला मेरिट्स आणि 1 मार्काला डिमेरिट्स असा प्रश्न त्याच्यावरती असतो. आणि म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला अगदी बारकाईनं पाहायची आहे. आणि म्हणून हे जे काही त्या ठिकाणी त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावरती एक वेळ प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि ते प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल या ठिकाणी 4 महत्त्वाचे प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस आणि प्रिन्सिपल ऑफ केअर, 4 प्रिन्सिपल आहेत. त्याच्यावरती देखील प्रश्न आहे. परंतु ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट असा शब्द तिथं वापरलेला आहे. फायदा म्हणजे मेरिट, ॲडव्हान्टेजेस एकच शब्द आहे ते. आणि म्हणून ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस किंवा त्याच्यामध्ये त्याचे प्रकार जे त्याच्यावरती प्रश्न दिले जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी यामध्ये वाटते. त्यानंतर टॉपिक नंबर 12 आहे इन ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स. ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न जो विचारला जातो तो बऱ्यापैकी यूज ऑफ मोबाईल, यूज ऑफ इंटरनेट, यूज ऑफ कम्प्युटर इन ॲग्रिकल्चर, तिन्हीपैकी एक प्रश्न हा 100% तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. यामध्ये मेन भाग लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला एखाद्या विद्यापीठाबरोबर किंवा एखाद्या एक्सपर्टबरोबर चर्चा करायची, आपल्या शेतीच्या समस्यांची सोडवणूक करायची, त्याच्यासाठी आपल्याला मोबाईलचा कसा वापर होतो आहे, त्याच्यासाठी आपल्याला इंटरनेटचा वापर कसा होतो आहे, त्याच्यासाठी आपल्याला कम्प्युटरचा वापर कसा होतो आहे, ही बाब जर लक्षात घेतली तर हे आपल्याला एक 4 ते 5 मुद्दे त्याच्यामध्ये लिहायला अजिबात अडचण नाही. आणि म्हणून ते मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यावरती आलेला प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर पुढं तुम्हाला जोड्या-जुळवामध्ये तुम्हाला प्रश्न असतो ज्यामध्ये GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. आज आपण पाहतो की शेताचं काही भागामध्ये नकाशे करण्याचं काम चाललं आहे आणि हे डिजिटल नकाशे त्या ठिकाणी या GISच्या माध्यमातून तयार केले जातात. ॲक्युरेट त्या शेताच्या जे बॉर्डर्स आहेत ह्या बॉर्डर फिक्स करण्याचं काम या GISच्या माध्यमातून केलं जातं. जसं GPS आहे तसंच हे GIS आहे. GIS काय सांगितलं? जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. त्यानंतर GPS, हे GPS आता तुम्ही मोबाईलवरती बघताय, तुमच्या मोबाईलवरती GPS कॅमेरा असतो. त्या GPS कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या शेताचं जे काही स्वरूप आहे, त्याच्या जे काही बॉर्डर्स आहेत, त्याच्यात जी काही पिकं घेतो आपण तर ते त्याच्यामधून आपल्याला जे GPS कॅमेऱ्यातून बघता येतात. किंवा या GPSच्या माध्यमातून आपण पाहतो की आपल्याला ड्रोन चालवता येतो, जो आपण त्या ठिकाणी पाहतो की ड्रोन आपल्याला रन करता येते. त्यानंतर आपल्याला याच्या माध्यमातून ट्रॅक्टर बांधावरती उभा राहून ट्रॅक्टर चालवता येतो, त्याच्यासाठी हे GPS या ठिकाणी गरजेचं आहे. किंवा आपल्याला आता अलीकडे आपण पाहतो की जी काही जंगली जनावरं असतात, या जंगली जनावरांची विशेषतः ज्या भागामध्ये फॉरेस्ट एरिया बाजूला तिथं बऱ्याच वेळा हत्तींचा प्रादुर्भाव जादा असतो किंवा नुकसान जादा करत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या हत्तींना जिओ टॅगिंग केलेलं असतं. ज्यावेळी हत्ती ते बॉर्डर पार करून शेतामध्ये येतात त्यावेळी ऑटोमॅटिक ते मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी GPSच्या माध्यमातून त्या संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटला जातो आणि मग ते त्यांना पुन्हा जंगलामध्ये पाठवून देतात आणि या माध्यमातून पिकाचं नुकसान कमी करता येतं. यानंतर ॲग्रिकल्चर क्लिनिक. आता ॲग्रिकल्चर क्लिनिक म्हणजे जसा दवाखाना माणसाचा असतो तसाच पिकासाठीचा दवाखाना म्हणजे ॲग्रिकल्चर क्लिनिक, पण याचं स्वरूप वेगळं आहे. स्वरूप थोडं वेगळं असं आहे की यामध्ये केवळ पिकाच्या किडीचा, केवळ पिकावरती येणाऱ्या रोगाचा अभ्यास नाही, तर याबरोबर त्या पिकामध्ये जे काही त्याच्याशी संबंधित जे काही त्या ठिकाणी आपण वेगळ्या जनावरांचं संगोपन करतोय तर त्या जनावरांच्या संदर्भातले सगळ्या बाबी त्याच्यामध्ये आलेले असतात. आणि म्हणून तिथं फक्त आपल्याला मेन बघायचं आहे की जनावरांसाठीचे रोग कोणते आहेत किंवा त्या ठिकाणी पिकावरती येणारे रोग कोणते आहेत किंवा पिकावरती येणाऱ्या किडी कोणकोणत्या आहेत याचं डायग्नोसिस त्या माध्यमातून करता येतं किंवा पिकाचा विमा आपल्याला याच्या माध्यमातून करता येतो. म्हणून हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ATIC, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे ATIC जोड्याजुळवामध्ये विचारलं जातं. माहिती तंत्रज्ञान केंद्र आहे जे प्रत्येक कृषी विद्यापीठांच्या ठिकाणी बनवलेलं आहे की जिथं
एक खिडकी योजना ज्याला आपण म्हणतो की सिंगल विंडो सिस्टम आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीच्या संदर्भात वेगवेगळ्या जनावरांच्या संदर्भातल्या असणाऱ्या समस्या असतील तर सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम ATICच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून हे प्रत्येक विद्यापीठ आपल्याकडे जे 4 कृषी विद्यापीठ आहेत प्रत्येक कृषी विद्यापीठाच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची ATIC म्हणजे सिंगल विंडो सिस्टम जे आहे तर हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जुळवामध्ये बहुतेक वेळा आता अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला या भागाला जास्तीचं वेटेज जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं बघायला मिळतं आहे आणि म्हणून याच्यावरती अशा पद्धतीने या ठिकाणी तयार करायची. टॉपिक नंबर 13 आहे. या टॉपिक नंबर 13चं नाव आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्काचं वेटेज त्या ठिकाणी आहे आणि यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात हे प्रश्न विचारताना बहुतेक वेळा प्रश्न जे आहेत हे टाईप्स ऑफ मार्केट याच्यावरती प्रश्न विचारले जातो आहे आणि यामध्ये अकॉर्डिंग टू द लोकेशननुसार जे काही मार्केटचे प्रकार आहे ते प्रकार त्या ठिकाणी विचारले जातात. मग याच्यामध्ये अगदी खेड्यापाड्यातलं मार्केट म्हणजे व्हिलेज मार्केट, त्याच्यात त्या भागात लागणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्याचं त्या ठिकाणी मार्केटिंग केलं जातं. प्रायमरी मार्केट आहे की जे अगदी तालुक्याच्या लेवलला मार्केट आहे. त्यानंतर सेकंडरी मार्केट जिल्हा स्तरावरती असणारं मार्केट आहे. त्यानंतर टर्मिनल मार्केट की अगदी मोठी मुंबई, दिल्ली किंवा पुणा जी मोठी मार्केट आहे तिथं ही टर्मिनल मार्केट्स असतात किंवा अगदी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथं अशा प्रकारचे टर्मिनल मार्केट्स आहेत. आणि सी बोर्ड मार्केट म्हणजे जिथं बंदरं आहेत की जिथून आपण आयात निर्यात करतो ते सी बोर्ड मार्केट आहे. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो. नंतर एक प्रश्न असा असतो की जनरल मार्केट आणि स्पेशलाइज मार्केट. जनरल मार्केट म्हणजे यामध्ये नंबर ऑफ कमोडिटीज ज्या आपण विकतो त्या मार्केटमध्ये तर त्यानुसार जे प्रकार पडतात. पहिला भाग त्याच्यामध्ये असतो जनरल मार्केट आणि दुसरा भाग असतो स्पेशलाइज मार्केट. जनरल मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कमोडिटी तिथे ठेवलेल्या असतात. म्हणजे आपला गावचा बाजार म्हणतो आपण याला. या गावच्या बाजारात सगळ्याच प्रकारच्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात म्हणून याला आपण म्हणतो जनरल मार्केट. पण तुम्ही जर पुण्यासारख्या शहरामध्ये गेला तर तिथं तुम्हाला डाळिंबाचं मार्केट वेगळं आहे, भाजीपाल्याचं मार्केट वेगळं आहे, फुलाचं मार्केट वेगळं आहे, तर त्याला स्पेशलाइज मार्केट म्हटलं जातं. म्हणून तिथं फक्त ती सिंगल कमोडिटी जी आहे तीच त्या ठिकाणी विकली जात असते. म्हणून ऑब्जेक्टिव्हमध्ये तो प्रश्न जर विचारला तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना मोदी शासन आल्यानंतर 2016मध्ये हे प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू झालेली आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं की 2016 हे साल आपल्याला इथं विचारलं जातं. प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY ही त्या ठिकाणी स्कीम आहे ज्या माध्यमातून पिकाचा विमा उतरवला जातो जसा माणसाचा विमा उतरवला जातो. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड ज्याला KCC असं म्हटलं जातं त्याच्यावरती प्रश्न असा असतो की त्याची मर्यादा किती कालावधी असते किंवा त्याचं किसान क्रेडिट कार्डचं जे काही त्या ठिकाणी टेन्युअर असतं तर रिपेमेंट पिरियड ज्याला आपण म्हणतो की हे कर्ज आपल्याला मिळते ATM सारखं आहे ते किसान क्रेडिट कार्ड. ज्याचं कर्ज आपण घेतलं तर ते आपल्याला 1 वर्षभरामध्ये पुन्हा ते भरावं लागतं. पुन्हा पुढच्या वर्षासाठी आपल्याला ती रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून त्याचा कालावधी लक्षात घ्या. 1 वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी असते आणि म्हणून असे प्रश्न जे आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. एक प्रश्न आणखी याच्यावरती विचारला जातो ऑब्जेक्टिव्हमध्ये. मार्केट मेनली फॉर द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ द गुड नियर द सी शोर आर कॉल्ड ॲज डॅश मार्केट. म्हणजे ज्या ठिकाणी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट केलं जातं त्या कुठल्या प्रकारचं मार्केट आहे तर ते आहे सी बोर्ड मार्केट. एक्सपोर्ट इम्पोर्ट तुम्हाला मी सांगितलं की जे बंदरं आहेत त्या बंदराच्या ठिकाणी हा माल सगळा जातो आहे आणि म्हणून तिथं सी बोर्ड मार्केट त्याला म्हटलं जातं आणि म्हणून हे यामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर KCC किसान क्रेडिट कार्ड 1998ला त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. हे 2000च्या अगोदर सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं ते साल लक्षात ठेवा 1998. त्यानंतर शेवटचा टॉपिक त्याच्यामधला आहे ज्याला प्रिझर्वेशन असं म्हटलं जातं. या प्रिझर्वेशनमध्ये टोटल 5 मार्काचे वेटेज आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला फ्लो चार्ट ऑफ जाम असा प्रश्न त्या ठिकाणी असतो. मला विश्वास वाटतो की यावर्षी देखील बऱ्यापैकी या जामवरती प्रश्न हा या ठिकाणी विचारला जाईल. आता जाम तयार करायचं म्हणजे याच्यामध्ये एक 5-6 स्टेप लक्षात घ्यायच्या. पहिला भाग आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ द फ्रूट. कशा प्रकारची फळं निवडायची पहिली स्टेप फ्लो चार्टमध्ये. पहिली स्टेप सिलेक्शन ऑफ द फ्रूट. दुसरी स्टेप पल्पिंग ऑफ द फ्रूट, फळाचा गर वेगळा करायचा, हे दुसरी स्टेप त्याच्यामध्ये आहे. मग मध्ये आपल्याला म्हणता येईल की ती फळं स्वच्छ धुवा, त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी ब्लांचिंग करा, त्याची साल काढून टाका. साल काढून टाकल्यानंतर त्याच्यातल्या बिया वेगळ्या करा. बिया वेगळ्या केल्यानंतर त्याला गाळून घ्या आणि मग तो जो पल्प आहे तो पल्प वेगळा करा. दुसरी स्टेप मेन सांगितली तुम्हाला. तिसरी स्टेप त्याच्यामध्ये काय करा की तो भांड्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये 45-55 म्हणजे 45 ग्रॅम 100 ग्रॅम जर तुम्ही टोटल त्या ठिकाणी जाम तयार करताय तर त्याच्यामध्ये 45 ग्रॅम काय असायला पाहिजे
तर फळाचा गर पाहिजे आणि 55 ग्रॅम त्या ठिकाणी साखर पाहिजे आहे. म्हणजे 45-55 हे प्रमाण त्याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. म्हणून 100 ग्रॅम आपण जर त्या ठिकाणी फळाचा गर घेतलं, समजा पपयापासून आपण या ठिकाणी जाम तयार करतो, तर 45 ग्रॅम आपण जर गर घेतला तर 55 ग्रॅम साखर आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. म्हणून 45-55 हा रेशो मेंटेन करा. त्यानंतर हिटिंग, त्याला गरम करायचं आहे, गॅसवरती ठेवायचे, भांड्यामध्ये ठेवून ते भांडं गॅसवरती ठेवायचे, त्याला उष्णता देणं सुरू करायचं, साखर त्याच्यामध्ये टाकायची, उष्णता देणं सुरू करायचं. त्यानंतर ॲडिशन ऑफ सायट्रिक ॲसिड, त्याच्यामध्ये 0.6 ग्रॅम एवढं सायट्रिक ॲसिड किंवा 0.6 ते 1 ग्रॅमपर्यंत या ठिकाणी सायट्रिक ॲसिड त्याच्यात ॲड करायचे. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये पेक्टिन पावडर ॲड करायची. पुढची स्टेप पेक्टिन पावडर ॲड करा. त्यानंतर ती पेक्टिन पावडर ॲड केली, त्यानंतर ह्याच्यामध्ये जे पोटॅशियम मेटाबायसल्फाइड सारखे जे काही प्रिझर्वेटिव्ज आहेत हे त्याच्यामध्ये ॲड करा आणि एंड पॉईंट त्याच्यामध्ये जज करा. एवढ्याच स्टेप त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सिलेक्शन ऑफ द फ्रूट, पल्पिंग ऑफ द फ्रूट, ॲडिशन ऑफ शुगर, ॲडिशन ऑफ सायट्रिक ॲसिड, ॲडिशन ऑफ दी पेक्टिन पावडर, त्यानंतर ॲडिशन ऑफ दी प्रिझर्वेटिव्ज अँड द एंड पॉईंट. एवढ्या जरी स्टेप तुम्ही लिहिल्या तरी तुम्हाला त्याचे पूर्णच्या पूर्ण मार्क दिले जातात. आणि म्हणून याच्यामध्ये फ्लोचार्ट जो आहे जामचा तो लक्षात घ्यायचा आहे. अगदी सोपी अशी प्रक्रिया आहे, फक्त त्याच्यात गोंधळ करायचा नाही. काय काय करायचं त्याची मी तुम्हाला जे काही मेथडॉलॉजी आहे ती थोडी सांगितली, तर त्या पद्धतीनं हे मुद्दे जे ते मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जे काही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फूड ॲक्ट या ठिकाणी इम्प्लिमेंट केला, त्याचं नाव आहे FSSA, जो या ठिकाणी ऑगस्ट 2006ला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेला आहे. म्हणून FSSA हा 2006चा कायदा जो आहे तो कायदा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्ट आहे आणि म्हणून तो लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती एक वेळ प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो त्या ठिकाणी प्रिन्सिपल्स ऑफ प्रिझर्वेशनवरती विचारला गेलेला आहे. त्या प्रिन्सिपल्स ऑफ प्रिझर्वेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रिन्सिपल आहे. त्याच्यात एक असेप्सिस असा एक भाग आहे की ज्याच्यावरती तुम्हाला 2 मार्काची शॉर्ट नोट ही विचारली जाते, किंवा काही वेळा ऑब्जेक्टिव्हमध्ये पण त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की हे किलिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम और दी जनरल क्लिनलीनेस ह्या ज्या बाबी आहेत या सगळ्या आपल्याला या ठिकाणी या असेप्सिसमध्ये येतात. आणि म्हणून असेप्सिस ही जी संकल्पना आहे या असेप्सिस आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये मुद्दा समजून घ्या. प्रिझर्वेशन ऑफ फूड कॅन बी अचिव्ड बाय किपिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आउट बाय सॅनिटरी हँडलिंग इज नोन ॲज अ असेप्सिस. म्हणजे सर्वसाधारण स्वच्छतेचे नियम. मग त्याच्यामध्ये फळं जी आहे ती स्वच्छ धुवून घेणं हा पहिला भाग झाला. दुसरा भाग, जी भांडी वापरायची ती स्वच्छ केलेली त्या ठिकाणी वापरायची किंवा स्टेरिलाइज स्वरूपातली वापरायची. त्यानंतर तिसरा भाग त्याच्यामध्ये आहे की जे जिथं आपल्याला ठेवायचं आहे तिथं अगदी सॅनिटरी कंडिशन जी आहे ती मेंटेन करायची आहे. या 3 बाबी त्याच्यामध्ये आपण मेंटेन करतोय आणि ज्या माध्यमातून आपण त्या फळापासून बनवला जाणारा प्रोडक्ट जो आहे त्याचं सेल्फ लाईफ आपण वाढवतो. म्हणून असेप्सिसवरती तुम्हाला 100% प्रश्न हा विचारला जाऊ शकतो आणि म्हणून त्याची तयारी जी आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी करा. अशा पद्धतीनं या ठिकाणी या भागावरती बऱ्यापैकी प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून परीक्षेला जाताना आपण त्या ठिकाणी काळजी घ्या की जाण्यापूर्वी एक अर्धा तास काही वाचायचं नाही. गेल्यानंतर अगदी शांतपणे आपला पेपर हा अगदी 2 ते 2.5 तासामध्ये पूर्ण होतो. आपल्याला वेळ हा 3 तासाचा आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी पेपर लिहितो आहे, लिहिल्यानंतर आपला पेपर आपण चेक करायचा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण गडबडीमध्ये आपला उत्साह एवढा असतो की यामध्ये बऱ्याच वेळा आपण काय करतो की अगदी साध्या चुका आपण करतो की प्रश्न क्रमांक 2मध्ये आपल्याला 5 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात, काही वेळा 4च प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातात. प्रश्न क्रमांक 3मध्ये आपल्याला 4 सोडवायचे असतात, 3 सोडवले जातात. प्रश्न क्रमांक 4मध्ये आपल्याला 4 सोडवायचे असतात, 3 सोडवले जातात. प्रश्न क्रमांक 5मध्ये ए आणि बी 2 मुद्दे 2 त्या ठिकाणी भाग असतात. ए मध्ये 2 दिलेले असतात, 2 पैकी 1 सोडवायचा असतो. बी मध्ये 2 दिलेले असतात, 2 पैकी 1 सोडवायचा असतो. बऱ्याच वेळा आपण ए मधले 2 सोडवतो किंवा बी मधले 2 सोडवतो आणि आपल्याला वाटतं मी पूर्ण प्रश्न लिहिलेला आहे आणि मग आपला त्या ठिकाणी ज्यावेळी आपण प्रत्यक्ष पाहतो त्यावेळी ए मधले 2 सोडवलेले असतात किंवा बी मधले 2 सोडवले असतात. यामुळे कंप्लीट आपला एक प्रश्न जो आहे तो त्याच्यामधला 6 मार्काचा किंवा 8 मार्काचा राहून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून अगदी शांत डोक्यानं आपला पेपर आपण चेक करायचा आहे आणि पेपर जे काही तुम्ही मांडलेलं आहे ते मांडल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला हायलाईट करा. त्या प्रश्नात जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात त्याला पेन्सिलनं किंवा तुम्ही जर निळा पेनानं लिहिलेला आहे तर काळ्या पेनानं त्याला लाल पेन वापरू नका.
तर काळ्या पेनानं काय करा, तर त्याला त्या ठिकाणी हायलाईट करा, जेणेकरून पेपर असेस करणाऱ्याला त्याचं काम सोपं होतं, ज्याचा फायदा आपल्याला टोटल मार्काच्या वेटेजमध्ये त्या ठिकाणी झालेला दिसतो. आणि म्हणून ह्या पद्धतीने त्या ठिकाणी काळजी घ्या. ऑब्जेक्टिव्ह लिहिताना तुम्हाला मी वारंवार या ठिकाणी या बाबीची जाणीव करून दिलेली आहे की वाक्य जे आहे ते वाक्य पूर्ण लिहा, वाक्य लिहा. ट्रू फॉल्समध्ये तुम्ही त्याची डायरेक्ट तुम्ही ट्रू फॉल्स आकडा टाकून ते बरोबर लिहिलं तरी चालेल, परंतु गाळलेला जो काही MCQचा भाग आहे त्याची वाक्य जे आहे ती वाक्य पूर्ण लिहा. जोड्या जुळवामध्ये एका बाजूला ए बाजू तुम्ही लिहित आहे, परंतु बी बाजू लिहिताना त्याच्यासमोर तुम्ही त्याचा पुढचा पर्याय ए पर्याय असेल, बी पर्याय असेल, सी पर्याय असेल, ते पर्यायाचा फक्त तो त्या ठिकाणी ए आकडा लिहित आहे, परंतु त्याचं तसं न लिहिता त्याचं प्रत्यक्ष ए आकड्यामध्ये काय उत्तर आहे तर ते त्याच्या समोर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून मांडणी करताना या पद्धतीने त्या ठिकाणी करा. अगदी काळजीपूर्वक पेपर लिहा. तुम्हाला अतिशय चांगला किंवा सोपा पेपर जाणार आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे त्या ठिकाणी शुभेच्छा. परीक्षा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी द्यावी अशी या ठिकाणी अपेक्षा मध्ये व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्ते.